लॅप्रोस्कोपिक ॲब्डॉमिनल स्टिच. मग त्याचा प्रिकॉशन जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी टाका घालावा लागतो. कारण आधी पण ते सर्व्हिक्स शॉर्ट झालं, टाका घातल्यावर सुद्धा लिकेज सुरू झालं, तरी पण 1-2 आठवडे थांबलं ते, पण त्याच्यानंतर ते कळ्यासवरच तर त्याच्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आधी स्टिच करून टाकायला लागेल. लॅप्रोस्कोपिक ॲब्डॉमिनल स्टिच आपण दुर्बिणीतून तुझं ऑपरेशन करतो. बेंबीच्या इथे एक छोटासा छेद असतो, दुर्बिणात आपण टाकतो आणि गर्भाशयाचं वरचं जे तोंड असतं म्हणजे त्याला खाली एक असतं, त्याला एक्सटर्नल ऑस म्हणतात, वर असतं त्याला इंटरनल ऑस म्हणतात. तर आपण त्या इंटरनल ऑसला मस्लिन टेपने बांधतो. मग त्यातून पिरियड येऊ शकतात, स्पर्म जाऊ शकतात, IUI वगैरे लागलं तर कॅथेटर जाऊ शकतो, सगळं जाऊ शकतं. फक्त बाळ मोठं झाल्यावर जे आता 5व्यात बाहेर येत आहे ते त्याचं डोकं वगैरे खाली येऊ शकत नाही, की पिशवी पाणथळ येऊ शकत नाही, जे काही बॅग असते ना बाळ धोतीच्या पाण्याची ती येत नाही. तर ही औषधं तू घे आणि ही औषधं सगळी चालू कर.